नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण एक चण्याची भाजी बनवणार आहोत. एकदम सिंपल वेमध्ये, सोप्या पद्धतीने. वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. दिल्ली साईडला वेगळी बनवली जाते, महाराष्ट्रामध्ये वेगळी बनवली जाते. एक सोपी पद्धत आज दाखवत आहे मी तुम्हाला. पिंडी छोले पण मी नंतर दाखवेलच. तर या ठिकाणी मी 1 कप चणे, छोटे चणे येतात काळेवाले, ते छान धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि 1 चमचा मीठ टाकून मी त्याला शिजायला ठेवते. 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. नंतर 5 मिनिट स्लो गॅसवर होऊ द्यायचे. तोपर्यंत इथे एक थोडंसंच खोबरं यूज करणार आहे मी इथे, सुकं खोबरं. त्याला भाजून घेत आहे तव्यावर. जर तुम्हाला काळपट रंग हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही कांदा पण भाजून घेऊ शकता. मी इथे फक्त खोबरं भाजून घेत आहे. आणि छोले शिजवत असताना मी त्यात एक बटाटा पण टाकला होता. तर या ठिकाणी शिजलेले आहेत चणे व्यवस्थित आणि बटाटा पण शिजला आहे. तर काळपट रंग हवा असेल तर चहापत्ती शिजवताना टाकू शकता तुम्ही, दालचिनी टाकू शकता, खडे मसाले वगैरे, पण मी टाकलेले नाही आहे. मी सोप्या पद्धतीने बनवत आहे इथे. तर इथे मी घेतला आहे कांदा, खोबरं, थोडेसे खडे मसाले, हिरवी मिरची, खूप सारा लसूण, 2 टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि आलं. तर आता फोडणी करत आहे मी. कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा एवढं जिरं टाकायचं आहे. सोबतच हिंग टाकायचं आहे. हिंग थोडं जास्त टाकायचं आहे. चणे पचायला जड असतात. हिंगाचा वापर केल्यामुळे पचायला सोपे जातात. आता कांदा टाकायचा आहे त्यात आणि थोडे खडे मसाले टाकायचे, अगदी कमी. आणि आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छान. आणि इथे थोडं तिखट व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून 2 हिरव्या मिरच्या मी स्लिट करून घेतल्यात. टोमॅटो, कोथिंबीर पण टाकलेली आहे वाटणामध्ये. छान मिक्सरला बारीक करून घेतला आहे. कांदा या ठिकाणी ब्राऊन झालेला आहे. आणि इथे मी छोले मसाला यूज करत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जो साठवणीतला मसाला असेल, गरम मसाला, तो यूज करू शकतात. कुठलाही मसाला असला तरी चालेल. या ठिकाणी मी रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरचीचं पावडर करत आहे. तिखट नसते ही, फक्त रंग छान येतो. 2 चमचे एवढी टाकलेली आहे. अर्धा चमचा एवढी हळद, गरम मसाला आणि छोले मसाला ॲड केलेला आहे मी. छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. अजून वाटण टाकलेलं नाही आहे. मिक्स झाल्यानंतर वाटण टाकायचं आहे आपल्याला. लक्षात घ्यायचं आहे, ही प्रोसेस थोडी लवकर करायची आहे, कारण आपण सुके मसाले तेलात टाकले तर ते लवकर जळतात. म्हणून हे जरा फास्ट करायचे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ॲड केलेलं आहे, जेणेकरून छान असा मसाला परतला जाईल, जळणार नाही आणि व्यवस्थित भाजला जाईल. आता अशा पद्धतीने मी एका चाळणीमध्ये चणे गाळून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी खाली ठेवलेलं आहे. हेच पाणी आपण यूज करणार आहोत ग्रेव्हीसाठी. तर बघा, या ठिकाणी मसाला हा छान भाजला गेलेला आहे, तेल वर आलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं एकदा व्यवस्थित. आणि मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला चणे ॲड करायचे. सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका. चणे आणि बटाटा टाकलेला आहे मी. थोडा वेळ होऊ द्यायचे. त्यानंतर इथे तेल सुटल्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे मी. चण्यामध्ये छान असा सुवास बसला गेला पाहिजे म्हणून अगोदरच ॲड करत आहे. त्यानंतर आपण जे पाणी आपण ठेवलेलं आहे उकडलेल्या चण्यांचं, ते ॲड करणार आहोत. आधी चण्यामध्ये मसाला छान बसला गेला पाहिजे. त्याचा छान अर्क उतरला पाहिजे चण्यामध्ये, म्हणजे फ्लेवरफुल लागेल भाजी आपल्याला. नंतर जेवढी ग्रेव्ही हवी असेल, जेवढा रस्सा हवा असेल आपल्याला, तेवढं पाणी ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे. शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पुढे मीठ ॲड करताना बेताने ॲड करायचे. आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे मी. शेवटी लिंबाचा रस टाकायचा आहे. खूप कमी लिंबू इथे घेतलेला आहे मी. हवं असेल तर वरून तुम्ही जेवताना घेऊ शकतात.
त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या ठिकाणी भाजीला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा. शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण लावून तर्रीवर येतपर्यंत शिजवून घ्यायचे चणे. तर इथे रेडी आहेत मस्त असे चविष्ट चणे. भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबर कशाबरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा. थँक्यू.